नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यामध्ये महायुतीला जोरदार दणका लोकसभेमध्ये बसला आणि या लोकसभेच्या निकालाच्या नंतर आलेल्या नैराश्यातून अद्याप तरी भाजपाई बाहेर पडलेले नाहीयेत. भारतीय जनता पार्टीनं गेल्या वेळेला लढून जिंकलेल्या जागांच्या 3 पटीनं कमी जागा या वेळेला जिंकल्या आहेत आणि हा एक प्रकारे राज्यात भाजपाचा पराभव आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीनं हा विजय मिळवण्याच्या साठी जी आघाडी युती केली ती महायुती ही काही फारशी एकत्रितरित्या यशस्वी ठरू शकलेली नाही. भारतीय जनता पार्टीला 9, अजित पवारांना अवघी 1, एकनाथ शिंदेंना 7 अशा जागा जिंकता आलेल्या आहेत. याच्या समोर प्राप्त स्थितीमध्ये मवियानं थोड्या नाही तर 30 जागा जिंकल्या आणि आपापसातल्या भांडणात सुद्धा जी जागा काँग्रेसच्या बंडखोरानं जिंकली होती त्याला सोबत घेत आपली आघाडीची संख्या वाढवली. हे सगळं घडलंय ते शेवटी मतदारांनी दिलेल्या मतामुळे आणि त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे. यात जातीचा फॅक्टर अर्थात जातीचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. या मतदानाच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र होतं. महायुतीनंच दुसऱ्यांदा मराठ्यांना आरक्षण दिलं सुद्धा, पण तरी देखील मराठवाड्यात खास करून मराठे युतीच्या सोबत उभे दिसले नाही. त्यांचा बुद्धिभेद केला गेला आणि मराठ्यांना जाणीवपूर्वक युतीपासून दूर केलं गेलं असं बोललं जातंय. अशा प्रकारचा तर्क हा भारतीय जनता पार्टीकडून दिला जातोय. हा तर्क एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला जो सगळ्यात मोठा फटका युतीला बसलाय तो विदर्भामध्ये आणि खास करून तो थेट भाजपाला बसलेला आहे. विदर्भातली ओबीसींची टक्केवारी याला कारणीभूत आहे का? ओबीसी मराठ्यांप्रमाणेच भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याच जोडीला महायुतीच्या विरोधात एकत्रितरित्या गेले आहेत का? लोकसभेतले संकेत विधानसभेच्यासाठी किती आव्हानात्मक आहेत, किती घातक आहेत आणि ओबीसींच्या दुःखाचं कारण काय? एका बाजूला मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठी हर प्रकारे गोष्टी करण्याचा प्रयत्न करणारे महायुतीतले नेते हे ओबीसींना महाराष्ट्रामधलं वातावरण असुरक्षित करायला कारणीभूत ठरले का? तसे संकेत देते झाले आहेत का? आणि जर असं असेल तर हा ओबीसी जो भारतीय जनता पार्टीच्या साठी हक्कानं स्वतःचा मतदार समजला जातो तो पुढच्या काळात काय करेल? चर्चेच्यासाठी आपल्यासोबत असलेले मान्यवर कोण यांचा आता आपल्याला पटकन परिचय करून देतो. लक्षवेधीच्या या भागात आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रतिनिधी प्रवक्ता या नात्यानं गणेश हाके आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत प्रकाशजी शेंडगे आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या निमित्तानं याचिकाकर्ता म्हणून आपल्याला परिचित असलेले विकास गवळी आपल्या सोबत आहेत. मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. मी एक छोटीशी विनंती फक्त करेन प्रकाश शेंडगे यांना. त्यांचा कॅमेरा बऱ्यापैकी खाली गेलाय, त्यांनी थोडासा तो वर घेण्याची गरज आहे आणि सातत्यानं कृपया कॅमेऱ्यात बघत राहा, कारण शेंडगे साहेब आपण सतत टीव्हीत दिसणार आहात. मला आधी विचारायचं आहे, विकासराव, खूप दिवसांनी आपण या कार्यक्रमामध्ये येत आहे. मध्यंतरीच्या काळात आरक्षणाच्या निमित्तानं न्यायालयीन कचाट्यात आपली सगळी लढाई अडकल्यानं आपलीच चर्चा बरेच दिवस झाली नव्हती. ओबीसींच्या मनात काय आहे हे समजून घेण्याच्यासाठी आता मी आपल्याला थेट मुद्द्यावर आणतो. मला सांगा, विदर्भात भारतीय जनता पार्टी आणि पर्यायानं महायुतीला बसलेला फटका हा ओबीसींच्या नाराजीचा जर असेल तर ओबीसींच्या मनामध्ये काय खदखदत होतं? प्रसादजी, आपल्याला मनापासून धन्यवाद. गेल्या जवळपास 2 ते 2.5 वर्षामध्ये ओबीसीच्या लढाईच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला माझ्यावर आरोप झाले त्या वेळेला आपण आणि आपलं जय महाराष्ट्र चॅनल खंबीरपणानं माझ्या लढाईच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं. त्यामुळं आम्हाला हा पल्ला गाठता आला. आता मूळ प्रश्नावर येतो. आपण जो प्रश्न विचारला, ओबीसीची संख्या विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी तुम्हाला आकडेवारी सांगतो. जो इम्पेरिकल डेटा आमच्या केसच्या नंतर जमा झाला आणि त्यामध्ये वार्ड निहाय, गाव निहाय, तालुका निहाय, जिल्हा निहाय आणि राज्य निहाय ओबीसीची संख्या निर्धारित झालेली आहे. तर त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 50.5% ओबीसी आहेत, अमरावतीमध्ये 53.8% आहेत,
बुलढाण्यामध्ये 62.1% आहेत, वाशिममध्ये जवळपास 61.2% आहेत, यवतमाळमध्ये 55.9% आहेत, नागपूरमध्ये 62.7% आहेत, वर्ध्यामध्ये 63% आहेत, भंडाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त 72.4% ओबीसीची आहे, गोंदियामध्ये 66%, चंद्रपूरमध्ये 58.3% आणि गडचिरोलीमध्ये 40.3%. असं पूर्ण इन ऍव्हरेज जर पकडला तर विदर्भाच्या या 11 जिल्ह्यांची टक्केवारी ही 58.75%. जर आपण या निकालाच्या संदर्भात ओबीसीची भूमिका विचारात घेतली, ओबीसी तसा पाहिला तर भाजपानं आतापर्यंत प्रत्येक वेळेला या ओबीसी मतदारांवर क्लेम केलेला आहे की हा ओबीसी हा भाजपचा आत्मा आहे, असं अनेक वेळ देवेंद्रजी त्यांच्या भाषणामध्ये बोललेले. परंतु एकंदरीत सगळी जर परिस्थिती पाहिली तर मग असं असताना या ठिकाणी भाजपला किंवा युती जो काही त्यांचा गट होता त्यांना इतका मोठा फटका का बसला, कशामुळे बसला? तर मी आपणास एक आवर्जून सांगू इच्छितो की एससी एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणही मिळते आणि एससी एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळते. घटनेच्या कलम 14 प्रमाणे जर आपण विचार केला, मी म्हणत नाही, हे घटना म्हणते, घटनेचं कलम 14 जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर त्यामध्ये सगळ्यांना समान न्याय, समान संधी आणि समान वाटा देण्याचं प्रावधान आहे. या देशामध्ये 2 वर्ग आहेत, एक आरक्षित वर्ग आणि एक अनारक्षित वर्ग. मग जर आरक्षित वर्गामध्ये एससी एसटी आणि ओबीसी येतात तर एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळते, मग ओबीसीना का मिळत नाही? एससी एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळते, मग ओबीसीना का मिळत नाही? कुठेतरी ही खूप मोठी खतखत ओबीसीमध्ये तयार झालेली आहे आणि त्याचा मराठ्यांनी जसं त्यांच्या आंदोलनामध्ये तीव्र स्वरूपात त्यांचं आंदोलन करून त्यांनी त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ओबीसी अतिशय सौम्य आणि शांततेनं लढणारा वर्ग आहे. आणि याच्यामध्ये एक एकंदरीत तुम्हाला सांगतो की ओबीसींनी कधीही अशा पद्धतीनं आक्रमकतेनं रस्त्यावर येऊन किंवा कुठल्याही पद्धतीचं कोणतंही त्यांनी आतापर्यंत आंदोलन केलं नाही, परंतु त्यांनी मताच्या माध्यमातून निश्चितपणानं ज्या ज्या वेळेला त्यांच्यावर अन्याय झाला त्या मताच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केलेला आहे. बिलकुल, आपण चर्चेला पुढे नेणार आहोत आणि वेळ मर्यादेमध्ये प्रत्येकाला उत्तर द्यायचं आहे. मला पटकन आता विचारायचं आहे गणेशजी हाके यांना. गणेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा, आणि थोड्या वेळापूर्वी विकास गवळींनी जी भूमिका मांडली तीही पोहोचली असेल. मला एका गोष्टीचा या निमित्तानं आपण खुलासा करा की प्राप्त स्थितीमध्ये ओबीसींनी शांतीत क्रांती केली, त्यांना कोणी डिवचवलं आणि त्यांना डिवचवलं जातंय हे लक्षात यायला महायुतीला वेळ नव्हता की लक्षात येऊन दुर्लक्ष झालं? प्रसादजी, गवळी जे म्हणाले त्या मताशी मी सहमत नाही. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला सर्व समाजांनी, ओबीसी असेल, मराठा समाज असेल, सर्व समाजांनी मतदान केलेलं आहे. पराभवाची कारणं ही वेगळी आहेत. आपण म्हणजे महायुतीपासून ओबीसी दूर गेला का, किंवा ओबीसीची मतं मिळाली नाहीत का, किंवा भारतीय जनता पार्टी हा आमचा कणा आहे का? खरं आहे की भारतीय जनता पार्टी हे आमचा बेस आहे बेस आहे. पण याही वेळेला आम्हाला ओबीसीनी फार मोठ्या प्रमाणात भरभरून अशा स्वरूपाचं मतदान केलेलं आहे. आणि पराभवासाठी ज्या गोष्टी झाल्यात, मी तुम्हाला सांगितलं की गेल्या निवडणुकीमध्ये ज्या फरकानं भारतीय जनता पार्टी निवडून आली होती त्याच्यामध्ये फरक तर म्हणजे कमी होऊन आमचे पराभव झाले. याची कारण अशी आहे की तो म्हणजे जे मतदान, ज्या पद्धतीचं जे मतदान आम्हाला म्हणजे झालेलं नाही आहे, विशेषतः ज्या महाविकास आघाडीच्या लोकांनी ज्या अपप्रचार केला, आणि तो अपप्रचार असा केला की यांना 400 पार कशासाठी पाहिजेत, तर यांना घटना बदलायची आहे म्हणून 400 पार पाहिजे. मुस्लिमांना अशा स्वरूपाची भीती घातली की यांना 400 पार कशासाठी पाहिजेत, तर इथं त्या आता समान नागरी कायदा आणणार आहेत आणि तुमच्या ज्या काही तुम्हाला पर्सनल लॉ ऑर्डर सारख्या या गोष्टीमुळे तुम्हाला ज्या काही सवलती मिळतात त्या ज्या गोष्टी आहेत त्या आता जाणार आहेत आणि तुमचा फार मोठ्या तुमच्यावरती याच्यावर आघात असणार आहे. बर, हे दोन समाज मोठ्या प्रमाणामध्ये यांनी
खरं म्हणजे मी असं म्हणेन की नेगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये महाविकास आघाडी सक्सेस झाली, खोटा प्रचार करण्यामध्ये सक्सेस झाली, लोकांची दिशाभूल करण्यामध्ये सक्सेस झाली, लोकांना जनतेला संभ्रमित करण्यामध्ये ती सक्सेस झाली आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी पण गणेशजी या स्थितीमध्ये केवळ आणि केवळ मुसलमान आणि दलितांचाच फॅक्टर एकमेव तुम्हाला वाटतो? ओबीसींच्या मनातला कोणत्याच प्रकारचा कुठलाच वेदनेचा भाव बाहेर आला नाही असं तुम्ही आजही म्हणणार आहात का? नाही, दुसरी गोष्ट अशी मी तुम्हाला सांगितलं की जे आमच्या मराठवाड्यामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सुद्धा मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीनं आरक्षणाचं ज्या पद्धतीनं काही आंदोलन सुरू केलेलं आणि ते सुद्धा आंदोलन ज्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करत गेलं आणि जाणीवपूर्वक असं त्यांच्यावरती बिंबवण्यात आलं की मराठ्यांना, भारतीय जनता पार्टीला, विशेषतः देवेंद्र फडणवीसांना आरक्षण द्यायचं नाही आणि म्हणून मराठ्यांचे जी मराठा मतं आम्हाला मिळत होती ती मतं आम्हाला मिळालेली नाहीत. जी टक्केवारी मराठा समाजाची गेल्या वेळेला होती ती टक्केवारी आपल्याला निश्चित नाही. एक एक्झाम्पल म्हणून काही मी माझ्या मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये या सगळ्या गोष्टीचा मी जेव्हा अभ्यास केलेला आहे तेव्हा असं लक्षात आलंय की गेल्या वेळेला आम्हाला मराठा समाज म्हणजे चांगला 50-55% मतदान मराठा समाजाचं मतदान आम्हाला झालेलं होतं. या वेळेला आम्हाला ते मतदान झालेलं नाही आणि फार मोठा टक्केवारीचा फरक म्हणजे मुस्लिमांची मतं, मुस्लिमांनी आता बघा म्हणजे जसं की अरे भाजपा आएगा, हमको कटवा देगा, पाकिस्तान भिजवा देवा, अशा पद्धतीचा जो अपप्रचार पूर्वी केला जायचा तशाच पद्धतीनं, फक्त हा शब्द नाही त्यांनी वापरला पण अशाच पद्धतीनं बघा 400 पार त्यांना पाहिजेत ना, तर ते मुसलमानांच्या या सगळ्या गोष्टीसाठी पाहिजेत. म्हणून मुसलमान जे पूर्वी आमच्या विरोधात मतदान करायचे, मुसलमानांचं मतदान आम्हाला कधी मिळत नाही हे जरी वस्तुस्थिती असली तरी ज्या पद्धतीनं मतदान ते रेग्युलर मतदान 60, 65, 70% मतदान करायचे. पण या वेळेला त्यांनी 95% पर्यंत मुसलमानांनी मतदान केलंय कुणाच्या, आमच्या भाजपच्या विरोधामध्ये. ठीक आहे गणेशजी आपल्याला ओबीसी पर्यंत चर्चेला यायचं आहे आणि या चर्चेमध्ये आपण एक किमान कबुली दिलीत की मुसलमान तुम्हाला कधी मतदान करत नव्हते. हे तुमच्या वरिष्ठांना जेवढ्या लवकर कळेल तेवढ्या लवकर तुमच्या ध्येय धोरणांमध्ये अपेक्षित ते बदल होतील. अन्यथा मुसलमान मदत आणि मतदान करायला लागला या भ्रमात भारतीय जनता पार्टीचे बरेच नेते आजही आहेत. किमान या निवडणुकीत आपल्याला त्या भ्रमातून बाहेर यायला मदत होईल अशी अपेक्षा करूयात. पण आता मूळ चर्चेला आपल्याला ओबीसींचा विषय घेऊन पुढे जायचं आहे. प्रकाशजी शेंडगे यांच्यापर्यंत आता जातो. प्रकाशजी थोडंसं पुढे येऊन बोला, आपण कॅमेऱ्यात नीट दिसाल त्यानिमित्तानं. मला आता या गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल. विकास गवळींनी ओबीसींची संख्या सांगितली, विदर्भातलं त्यांचं टक्केवारीचं प्रमाण मांडलं, त्यांचा दावा गणेश हाकेंना काही पटत नाही. मग मतदान फिरलं कुठं? मराठवाड्यात फिरलं, विदर्भात फिरलं का अख्ख्या महाराष्ट्रातच फिरलं? आणि या फिरण्याच्या मागे मराठा आरक्षणाच्या आहारी राज्यातलं युतीचं सरकार गेलं आहे अशा प्रकारचा भाव ओबीसींच्या मनात निर्माण झाला आहे का? नाही, या बाबतीत जर विश्लेषण करायचं म्हटलं तर की गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पासून सुरू करतो. मुंडे साहेबांनी ह्या भाजपचा जो शेटजी भटजीचा जो काय ब्रँड होता या पक्षाचा तो बदलून हा तळागाळातल्या हा बहुजनांचा पक्ष म्हणून ती एक प्रतिमा जी तयार केली. म्हणजे माझ्यासारखे सुद्धा अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी, गणेश हाके असतील, बाकी सगळे असतील, हे सगळी मंडळी बहुजन पक्ष समाजातली या ठिकाणी पक्षात आणून पक्ष हा तळागाळापर्यंत नेण्याचं काम केलं. आणि त्यामुळं ही ओबीसीची, ही बहुजनांची ही मोठी वोट बँक जी आहे ती भाजपला जॉईन झाली. पण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पश्चात ज्या तऱ्हेनं ह्या ओबीसीचा जे काय आरक्षणाचं संरक्षण म्हणा किंवा ओबीसीच्या ज्या काय मागण्या असतील त्यांच्या बाबतीत जे काही या सरकारनं किंवा केंद्र सरकारनं, इथे सरकार त्यांचं तिथे त्यांचं, आणि त्यामुळं ओबीसीची एक अशी ही होती की यावेळी ज्यावेळी ओबीसीच्या आरक्षणावरती फार मोठा घाला जो आहे तो एक मोठं आक्रमण जरांगेच्या माध्यमातून उभा राहिलं, त्यावेळी ओबीसीची अशी भावना होती की त्यावेळी हे सरकार जे आहे म्हणजे विशेषतः भाजपचं सरकार जे आहे ते त्यांच्या मागे ठामपणे उभा राहील. कारण इतके वर्ष हा ओबीसी जो आहे ते भाजपची वोट बँक म्हणून त्यांच्या मागे उभा राहिला. परंतु जरांगेच्या आंदोलनानंतर ज्या तऱ्हेनं अक्षरशः ओबीसीच्या 3:13 वाजले, म्हणजे रात्री बेरात्री GR काढले गेले, 2:45-3 वाजता GR काढले गेले आणि कुणब्यांचे दाखले सरसकट. आता बीड सारख्या जिल्ह्यामध्ये 84,000 मराठ्यांना कुणब्यांचे दाखले दिले गेलेले आहेत. जरांगे स्पष्टपणे सांगतात 80% मराठी ओबीसी मध्ये घुसले गेलेले आहेत. मग एकीकडं
हे देवेंद्र फडणवीस आणि सगळे भाजपचे नेते आश्वासित करत होते की आम्ही ओबीसीच्या आड धक्का लागू देणार नाही. मी स्वतः भाजपच्या अनेक नेत्यांना भेटून सांगितले की ही तुमची वोट बँक आहे, हे तुम्हाला सांभाळणं आवश्यक आहे. हे जरांगेंचं आंदोलन हे जरी असलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला ओबीसीला दुखवून चालणार नाही. पण या बाबतीत भाजप सरकारकडून मग केंद्रातलं असेल किंवा इथून असेल या ओबीसीच्या मागण्यांच्याकडे जे आहेत त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला नाही. ज्यावेळी बीडमध्ये ज्यावेळी आमदारांची घरं जळली, ओबीसीच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल जळले, गाड्या फोडल्या, सगळं झालं, त्यावेळी सुद्धा या सरकारने त्यांच्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी काही एक त्या ठिकाणी केलं नाही. अनेक ठिकाणी ओबीसीच्या घरामध्ये घुसून सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. मतदार विरोध का केलं म्हणून सुद्धा त्यांना मारहाण दिली, तरी सुद्धा त्याचे गुन्हे दाखल झालेले नाहीये. म्हणजे एकंदरीत जो एक विश्वास या भाजपवरती होता, त्याच्या आधीची गोष्ट हे जे भाटिया कमिशन नेमलं 32,000 जागा ज्या आहेत, 32,000 जागा राजकीय आरक्षणाच्या या ओबीसीच्या संपुष्टात आलेल्या आहेत. आणि त्यावेळी आपण त्याच्यावर येऊ शेंडगे साहेब. पण आता प्राप्त स्थितीत जो पहिला मुद्दा तुम्ही मांडलात तो खरं तर सरकार विश्वासार्ह पद्धतीनं वागलं का हा आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला संकटात असलेल्या समाजाच्या प्रती सरकार काय वागतं, कसं भूमिका घेतं, यानं तो समाज ठरवत असतो की आपल्याला काय करायचंय. एक जी चिंता गणेशजी हाके आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल ती शेंडगेंच्या माध्यमातून असो, विकास गवळींच्या माध्यमातून असो, आपल्याला समजायला हवी, लक्षात घ्यायला हवी. ज्या वेळेला मराठ्यांच्याकडून ओबीसींच्या संपत्तीवर, मालमत्तेवर हल्ले झाले त्यावेळेला कणखर भूमिका घेतली जाणं अपेक्षित होतं. ती कणखर भूमिका घ्यायला आपण सरकार म्हणून कमी पडलाय असा आक्षेप हे दोन्ही ओबीसींचे नेते व्यक्त करतायत. दोन्ही नेत्यांच्या मताशी मी सहमत नाही. खरं म्हणजे प्रकाशांना ज्या पद्धतीचं म्हणजे ओबीसीचं नेतृत्व करतायत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी मराठा या जरांगींच्या आरक्षणाच्या त्या म्हणजे ज्याला समांतर अशा पद्धतीचं वेगळं ओबीसीचे एक आंदोलन त्यांनी उभं केलं. पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा म्हणजे जरांगे, मनोज जरांगे वारंवार सांगतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय, आम्हाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा तितक्याच परखरपणे, तितक्याच म्हणजे याच्यानी ठणकावून म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. म्हणजे कुठेही मराठ्यांच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आणि देवेंद्रजींनी ओपनली जाहीर केलंय की आमचा डीएनए, भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे. त्यामुळं मला सांगतो की आणि मी तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं तुम्ही किती म्हणजे सभा घेतले, मेळावे घेतले आणि भाषण केली तरी ज्या पद्धतीनं देवेंद्रजी ज्या पद्धतीने हे बोलल्यामुळं मला ओबीसीला जितका दिलासा मिळाला आणि तो दिलासा निघाल्यामुळे नाहीतर फार संभ्रमित झाला होता, भयभीत असा झाला होता. पण गणेशजी याच्यात मुद्दा फडणवीसांबद्दल नाहीच आहे. याच्यातला मुद्दा आपल्याला गणेशजी लक्षात घ्यायला हवा. एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे दिलासा देऊ पाहत होते, ते ओबीसींच्या आंदोलनात, उपोषणाच्या स्थळी पोहोचत होते. पण ओबीसी जर कोणाला घाबरत असतील आणि घाबरत याचा अर्थ कोणामुळे दहशतीत येत असतील तर ते अजित पवार आहेत. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आहेत, हे नाकारून नाही चालणार. देवेंद्र फडणवीसांच्या सोबत अजित पवारांचा वावर हा ओबीसींना चिंतेत टाकत होता का? नाही प्रसादजी, तुम्ही पुन्हा म्हणजे फार मोठी गल्लत करतात. मी सांगतो मनोज जरांगीला कधीही सुरुवातीपासून अजितदादांनी त्याचं समर्थन केलं नाही किंवा त्याची बाजू घेतलेली नाही. आपण कृपा करून अजित पवारांच्यावरती आरोप करू नका. त्यांनी तेच सांगितलं जेव्हा भुजबळांनी आंदोलन उभं केलं तेव्हा अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं हो जसं मनोज जरांगीला त्यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तसं छगन भुजबळाला सुद्धा त्यांचं असलेलं आरक्षण त्याचा ते सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ओबीसी समाजाच्या न्यायासाठी आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यात गैर काही नाही. अशा पद्धतीची भाषा अजित पवारांनी बोललेली आहे. ठीक आहे, अजित पवार हे ओबीसीच्या विरोधात नाहीत. या मुद्द्यावर एकदा विकास गवळींच्याकडून उत्तर ऐकूयात. आत्ताच्या घडीला विद्यमान महायुतीची जी रचना आहे त्या रचनेमध्ये ओबीसींना कोणामुळे दहशत जाणवते आणि याच्या पलीकडे जाऊन एक आणखी मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा घेऊन शेंडगेंपर्यंत येतो. आधी विकास गवळी आपण बोलणार आहात. अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घातला.
मनोज जरांगे पाटलांचं जे काही सध्याच्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरापासून आंदोलन चालू आहे, कुणाचा तरी अदृश्य शक्तीचा हात त्यांच्या पाठीमागे असल्याशिवाय एवढं मोठं आंदोलन उभं राहूच शकत नाही, हे तितकंच खरं. आणि ह्या अदृश्य शक्ती मी माझ्या तोंडून बोलल्यापेक्षा आपणच सगळ्या जाहीर केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली, म्हणूनच हे आंदोलन इथपर्यंत आलं. वास्तविक पाहता या आंदोलनाला अशी कलाटणी देण्याऐवजी त्यांनी मनोज जरांगेंना एका वेगळ्या दिशेनं जर नेलं असतं, त्यांना जर अशी मागणी करायला लावली असती, ठीक आहे तुम्हाला ओबीसी मध्ये समावेश पाहिजे ना, तर मग ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी ही 27% 54% आणि प्लस 16% ही 70% नेण्यासाठी पहिले तुम्ही आंदोलन उभं करा. ओबीसीचं जे काही 27% आहे त्याला 70% आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या समावेशाची मागणी करा. परंतु असं न करता कुठेतरी ओबीसी आणि मराठा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी सोबत होते. अगदी विकासराव, थोडं आपलं नेटवर्क गडबडतंय त्याच्यामुळे मध्ये मध्ये वाक्य तुटतायत, पण भावना लक्षात आली. गणेश हाकेंपर्यंत याचं उत्तर घेणं गरजेचं आहे. गणेशजी, इथे आत्ता आलेला मुद्दा लक्षात घ्यायला हवा, तो ओबीसींच्या मनोभावनेचा एक प्रतिकात्मक मुद्दा आहे. मराठे म्हणतात कुणबीमध्ये जायची परवानगी द्या, आपण कुणबीमध्ये ते जाऊ शकतात म्हणून GR काढता. मराठ्यांच्या साठी काढलेल्या GRच्या मुळे ओबीसी समाजामध्ये एक अस्थिरता निर्माण होते. त्यावेळेला ओबीसींना दिलासा देणं गरजेचं होतं. फडणवीसांनी 2 पावलं पुढे जाऊन ओबीसी समाजाला विश्वासात घेण्याच्यासाठी प्रयत्न केले, पण अख्खी महायुती त्यासाठी एकवटली का नाही? तरी महायुती एकवटली एवढंच नाही, तर मी तुम्हाला सांगतो की जी भूमिका म्हणजे देवेंद्रची होती तीच एकनाथ शिंदेची होती, तीच अजितदादांची होती. महायुतीने मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या आंदोलनाच्या संदर्भात घेतलेली भूमिका ही तिघांची सारखीच आहे आणि ओबीसीच्या हक्काच्या रक्षणासाठीची घेतलेली भूमिका ही सारखीच आहे. त्यामुळं महायुतीमध्ये अशा पद्धतीचा कुठलाही वेगळे मतांतर होती आणि त्याच्यामुळं मग हे ओबीसी कुठेतरी संभ्रमित वगैरे झाला, हे अशा पद्धतीचा हे या मताशी मी सहमत नाही. दोन गोष्टी एवढ्याच आहेत की आपलं म्हणणं लक्षात आलं. एक शेंडगेंपर्यंत पोहोचू, शेंडगेंच्याही मुद्द्यावर मी पुन्हा आपल्यापर्यंतच पोहोचणार आहे, उत्तर द्यायची संधी मिळेल आपल्याला. मला आता शेंडगे साहेब एका गोष्टीचा खुलासा करा, पुन्हा एकदा थोडं पुढे येऊन बसा. मला या गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल की प्राप्त स्थितीमध्ये आतापर्यंत आपण काय घडलं याची चर्चा करतोय, वेळेच्या अर्ध्या टप्प्याच्या नंतर आपल्याला काय घडू शकतं याचीही चर्चा करायची आहे. तुम्ही सातत्याने सांगत होतात की ओबीसींना विश्वास वाटेल अशा प्रकारचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये विद्यमान सरकारच्याकडून तयार झालं नाही. निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुकात विद्यमान सरकारला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर ओबीसींना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. भारतीय जनता पार्टीला त्यासाठी बऱ्यापैकी संघर्ष करावा लागणार आहे का, आणि लागणार असेल कोणत्या पातळीवर तो केला गेला पाहिजे जर ओबीसींचा विश्वास जिंकायचा असेल तर? सर्वात महत्वाची गोष्ट, भाजपला खरंच विश्वास संपादन करायचा असेल तर आता त्यांचं केंद्रात सरकार स्थापन झालेलं आहे. पूर्ण देशातील ओबीसीची मागणी आहे जी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा लोकसभेत फार मोठा आवाज उचलला होता की ती म्हणजे जातीनिहाय जनगणना. जे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः मोदींना भेटून त्यावेळी त्यांनी हे केलं होतं. त्यांनी स्वतः केंद्राच्या विरोधात जाऊन त्यांनी त्यांच्या राज्याची जनगणना केली आणि ती जवळपास 63% ओबीसीची त्या ठिकाणी जनगणना झाली. महाराष्ट्रात सुद्धा हा विषय एक मतानं पारित झालेला आहे की त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितले की कुठल्याही परिस्थितीत जर केंद्रानं जर नाही केली तर राज्यानं काय होणार, पण स्वतःच्या चित्रवृत्तीने ही जातीय जनगणना करावी अशा प्रकारचं एकमत एक ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेवर पारित केलेला आहे. जर भाजप खरंच ओबीसी विषयीचं हे असेल तर त्यांनी ताबडतोब एक निर्णय महत्वाचा घ्यावा की जातीय जनगणना, जो आता राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्या अजेंडामध्ये हा विषय फार महत्वाचा घेतला होता, तो आता सगळ्या ओबीसीच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि अस्मितेचा प्रश्न झालेला आहे. बरं, याच्यावर उत्तर घेऊ पटकन. गणेश हाके बोलतील. गणेशजी, हा मुद्दा तसं पाहायला गेलं तर काँग्रेसच्या अजेंड्यातला होता. इतकंच नाही, नितीश कुमार यांनी तो करूनही दाखवलाय, पण त्यातली गोम दोन्ही पातळ्यांवर आहे. एक, अजेंड्यात ज्यांच्या होता ते सत्तेत आलेले नाहीत. नितीश कुमार यांच्यामुळे ज्यांची सत्ता आली ते आता काय करणार हा मुद्दा आहेच. कारण ज्या वेळेला नितीश कुमार यांनी जातनिहाय जनगणना केली आणि आकडे जाहीर केले,
बिहारात वेगळंच वातावरण तयार झालं. प्रत्येक जात येऊन सांगायला लागली जेवढे सरकारने आकडे दाखवले तेवढे आमचे आकडे नाहीत. प्राप्त स्थितीमध्ये येत्या काळात जर महाराष्ट्र विधानसभेच्यासाठी हा मुद्दा आता जन्माला आला आणि संविधान बदल ही एक डोकेदुखी संपली, जातनिहाय जनगणना नावाची दुसरी डोकेदुखी तुमच्या समोर सुरू झाली, तर काय कराल? बघा प्रसाद जी, जात गणना हा काही म्हणजे त्याला काय म्हणतो की वादाचा किंवा विवादाचा हा विषय नाहीये. आता तुम्हाला मी मुद्दाम मोकळेपणाने सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीची संघटनात्मक रचना केलेली आहे त्या रचनेमध्ये बूथ हा आमचा प्रमुख आहे, घटक आहे. आणि आम्ही प्रत्येक म्हणजे अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्रातल्या आमच्या सबंध भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राची ही जात गणना केलेली आहे. ती सरकारी स्वरूपाची नसली तरी आमच्याकडे आज महाराष्ट्रामधल्या त्या बुथावरती जर समजा 700-800 लोक असतील तर त्यातल्या कुठल्या वेगवेगळ्या जातीचे समाजाचे आहेत त्याचं गणना ही भारतीय जनता पार्टीकडे आज उपलब्ध आहे. भारतीय जनता पार्टीने सबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जनगणना केली आहे. त्याच्यामध्ये ओबीसीची किती आहे, बाकी इतर समाज किती आहे, सर्वच समाजाची याच्यामध्ये जनगणना करण्यात आलेली आहे. त्यामुळे जनगणना हा मला काही विवादाचा विषय नाही. तो काही तुमच्या सबंध ओबीसीचा प्रश्न त्याच्यामुळे सुटणार आहे. नुसतं जनगणना करून चालणार नाही. तर तुम्ही जी मागणी, जसं आता मला गवळी साहेबांनी जे सांगितलं की जातीच्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यावरती ज्याला अर्थसंकल्पामध्ये तशा पद्धतीची तरतूद केली पाहिजे, तरतूद करणं हे आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की केंद्र सरकार या पद्धतीनं म्हणजे आता गेल्या सरकारने त्या पद्धतीने विचार केलाच आहे. आणि आताही मला सांगा हे सरकार, माननीय मोदी साहेबांचं सरकार ओबीसीच्या सुद्धा या म्हणजे ज्या संख्येवरती जितक्या आता पर्सेंटेज आपला आहे त्या पर्सेंटेज आता जनगणना जर नसली तरी जी जनगणना पूर्वी आपल्या जे 1931 ला झालेली जनगणना असेल त्याच्या आधारावरती ज्या गोष्टी आज आपण चालवत आहोत, तर तशा पद्धतीवरती आज ओबीसींना मोठ्या प्रमाणामध्ये अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं तर हे केलेलंच आहे, महाराष्ट्र सरकार करतच आहे. ठीक आहे, विकास गवळींपर्यंत जाऊयात, कारण आत्ताच्या घडीला तुम्ही केलेले दावे हे ते पहिल्या टप्प्यापासून वेगवेगळ्या प्रकारे खोडत आलेले आहेत. विकासजी, येऊ घातलेल्या विधानसभेच्या मध्ये जातनिहाय जनगणना हा एक मुद्दा ओबीसींच्या जवळचा असेल असं प्रकाशजी शेंडगे थोड्या वेळापूर्वी म्हणाले. तुमच्या लेखी या व्यतिरिक्त कोणते मुद्दे आहेत आणि जे उत्तर थोड्या वेळापूर्वी गणेश हाकेंनी दिलंय ते तुम्हाला पटतं का? जातनिहाय जनगणनेचा विषय प्रकाश शेंडगे साहेबांनी तो सांगितला. बिहारनं ती जातनिहाय जनगणना केलेली नाही, तो इम्पेरिकल डेटा जमा केलेला आहे. ज्या वेळेला जातनिहाय जनगणनेचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले तर त्यावेळेला त्या ठिकाणी ती सगळी प्रक्रिया सुप्रीम कोर्टानं थांबवली होती. त्याचं कारण असं की जनगणना करणे हा संपूर्णतः अधिकार केंद्राचा आहे, केंद्र सूचीमधला तो विषय, त्याच्यामुळे राज्य त्याला करू शकत नाही. विकास किसनराव गवळी विरुद्ध शासन या निकालामध्ये जे इम्पेरिकल डेटा जमा करायला सांगितला होता तो रेकॉर्डवर त्यांनी इम्पेरिकल डेटा म्हणून घेतलेला आहे, परंतु प्रत्यक्षात मीडियामध्ये त्याला जातनिहाय जनगणना म्हणून नाव दिले. तसा जातनिहाय जनगणनेचा विषय जर काढला तर आजच्या घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये वार्डनिहाय ओबीसीची संख्या फिक्स झालेली आहे. वार्डनिहाय, गावनिहाय, तालुकानिहाय प्रत्येक तालुक्याची आकडेवारी आजच्या घडीला बाठी आयोगानं जवळपास 681 पानामध्ये ती सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली आणि सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर शिक्कामोर्तब करून ती जी काही आकडेवारी आहे ती फायनल केलेली आहे. त्यामुळे आता जातनिहाय जनगणना परत करण्याची गरज आहे, नाही असं म्हणत नाही. त्याच्यामध्ये अतिशय संक्षिप्तपणे सगळ्या जातीचा उल्लेख होईल, परंतु ओबीसींना जर तुम्हाला मदत करायची असेल तर इतके दिवस तुमच्याजवळ आकडेवारी नव्हती, परंतु आज आकडेवारी आलेली आहे. मग तुम्ही या आकडेवारीच्या आधारावर आणि घटनेच्या मला याच निमित्तानं विकासजी, मला याच निमित्तानं एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि वेळेच्या मर्यादेची आठवण आपल्या प्रत्येकालाच करून देतो. याचाही खुलासा करा की गेले कित्येक दिवस महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडणं आणि त्या निमित्तानं जनतेचा सरकारच्या कडे असलेला थेट संवाद, सहज संवाद खंडित होणं हे पण एक नाराजीचं कारण आहे का? आणि त्यात सुद्धा खास करून ओबीसींच्या आरक्षणाच्या निमित्तानं या घटना घडणं ही चिंतेची बाब ठरली आहे का? बाठिया आयोगाचा अहवाल ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण मोकळं झालं. त्याच्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाचा अडसर निवडणुकांसाठी अजिबात राहिला नव्हता.
आता त्याच्यानंतर काही मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड रचनेच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन फाईल झाल्या आणि त्या पिटिशनवर तारीख पे तारीख ह्या विषयानं ह्या निवडणुका अद्याप रखडलेल्या आहेत. त्याला ओबीसीच्या आरक्षणाचा अडसर अजिबात नाही. ठीक आहे, आपल्याला चर्चेची ही फेरी आटोपती घेत असताना एक संधी गणेश हाके यांना द्यायची आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यांची फ्रेम थोडीशी गडबड झाली आहे, त्याच्यामुळे आता आजच्या घडीला त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. हाके साहेब, आव्हान स्वीकारणार आहात का आणि ते येत्या विधानसभेमध्ये तुमच्या बाजूने फिरवण्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत तुमच्याकडे? बघा, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या कारणामुळं, ज्या गोष्टीमुळं आम्हाला म्हणजे आमचा जागा कमी झाल्या आणि तुम्ही म्हणाला तसा हा ओबीसी विषय हा आम्ही सांगितलं ना की सुरुवातीपासून ओबीसी हा आमचा डीएनए आहे आणि म्हणून ओबीसीच्या साठी सुद्धा तुम्ही म्हणाला तसं आम्ही जाणीवपूर्वक या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे वेगळ्या पद्धतीनं त्यांना मग वेगळ्या पद्धतीची त्यांच्यासाठी योजना आखणं, त्यांच्यासाठीची भरीव तरतूद करणं, आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांना म्हणजे तशा पद्धतीचं नुसती म्हणजे खात्री देणं की बाकी तुमच्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही, आम्ही तुम्हाला नेहमीपणे सुरक्षित अशा स्वरूपाचं तुमचं आरक्षण राहील, अशा पद्धतीचं हे आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांना विश्वास देऊन ते आमच्या बरोबर आहेतच. पण तुम्ही म्हणालात तसं त्या काही छोट्या इथे का कारणामुळे थोडे इकडं तिकडे जर झाले असतील, संभ्रमित झाले असतील तर त्यांचा संभ्रम दूर करून आम्ही निश्चितपणे ओबीसी समाजाला आमच्या बरोबर निश्चितपणे घेणार आहोत. जी 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 थोडक्यात आपण हे सांगू पाहत आहात की विद्यमान स्थितीमध्ये ओबीसींना दूर जाऊ दिलं जाणार नाही आणि ही संपूर्ण परिस्थिती भविष्यामध्ये सुधारण्यासाठी तुमचं नेतृत्व काम करेल. आपल्यासोबत वेळेच्या मर्यादेमध्ये उपलब्ध झालेल्या सर्व मान्यवरांचे या चर्चेला इथेच आटोपते घेत आभार व्यक्त करतो. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.